पहा 31 क्वेश्चन. अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय. याचं ऑप्शन ए प्रोटीन कोॲग्युलेशन, ऑप्शन बी DNA सिंथेसिस, ऑप्शन सी लिपिड ऑक्सिडेशन अँड ऑप्शन डी एन्झाईम ॲक्टिव्हेशन. कोणतं आन्सर करेक्ट आहे? तर पहा लक्षात कसं ठेवणार, अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय. याचा आन्सर आहे ऑप्शन ए प्रोटीन कोॲग्युलेशन. कसं लक्षात ठेवायचं हे पहा, अल्कोहोल आहे, अल्कोहोल म्हणजे जसं OHOL येत आहे, ALC झाल्यावर ACOHOL अल्कोहोल. तसंच लक्षात ठेवायचं प्रोटीन, प्रोटीनमध्ये पण कसं ओ, इथे 4 नंबरला ओ येत आहे, इथे 3 नंबरला येत आहे, इथे 4 नंबरला येत आहे, इथे 3 नंबरला येते. असं लक्षात ठेवा. अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कसं राहणार, अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय तर प्रोटीन कोॲग्युलेशन. याच्यावरून आपण हे प्रोटीन कोॲग्युलेशन नाव लक्षात ठेवू शकतो, कारण इथे पण ओ येत आहे. हे बघा सगळ्यात सोपं, हे जे आहे अल्कोहोल CO येत आहे याच्यामध्ये, हा CO कोॲग्युलेशनचा CO. म्हणून याच्यावरून आपल्याला अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय म्हणजे याचं मेकॅनिझम जे आहे ते अल्कोहोलचं काय तर प्रोटीनचं कोॲग्युलेशन होते. मग कसं लक्षात ठेवलं आपण, अल्कोहोल्सवर CO, अल्कोहोलचा हा CO आणि हा कोॲग्युलेशनचा CO. याच्यावरून आपल्याला अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय प्रोटीन कोॲग्युलेशन लक्षात राहिलं. बघा त्यानंतरचा सेकंड क्वेश्चन, फिनॉल्स ॲक्ट बाय. आता हे पण कसं लक्षात ठेवणार तुम्ही, फिनॉल्स ॲक्ट बाय. ऑप्शन ए डिस्ट्रप्टिंग सेल मेम्ब्रेन, ऑप्शन बी प्रोटीन कोॲग्युलेशन, ऑप्शन सी DNA इनिबिटेशन, ऑप्शन डी बोथ A अँड B. करेक्ट आन्सर काय आहे आपलं, ऑप्शन डी बोथ A अँड B. ए आणि बी दोन्ही आन्सर आहे कसे आहेत, बराबर आहेत. फिनॉल्स ॲक्ट बाय. तर बघा हे कसं लक्षात ठेवणार, एकतर आपल्याला लक्षात तर ठेवावं लागेल, तर डिस्ट्रप्टिंग सेल मेम्ब्रेन आणि प्रोटीनचं कोॲग्युलेशन हे दोन्ही काम कोण करते, फिनॉल्स. फिनॉल्स ॲक्ट बाय डिस्ट्रप्टिंग सेल मेम्ब्रेन अँड प्रोटीन कोॲग्युलेशन. नुसतं प्रोटीन कोॲग्युलेशन कशाचं होतं, अल्कोहोल, कोलचं हा CO कोॲग्युलेशन. परंतु फिनॉलमध्ये पण काय, एकतर प्रोटीन कोॲग्युलेशन आणि डिस्ट्रप्टिंग सेल मेम्ब्रेन दोन्ही आहेत. तर फिनॉल्सवरून आपण काय म्हणतो, फिनॉल्स म्हणा ना, फिनॉल्स. तर फी सारखं येतं आहे. तर फीसाठी आपण जे आपल्या स्कूलमधले टीचर्स वगैरे असतात ते कसे करतात, आपल्याला डिस्टर्ब करून टाकतात किंवा फीस भरा नाहीतर तुम्हाला एक्झामला नाही बसू दिलं जाईल असं काही बोलत राहतात. तसं डिस्टर्ब करतात की नाही फीसाठी, तसं लक्षात ठेवा. फिनॉल्स असेल तर फिनॉल्स डिस्ट्रप्टिंग सेल मेम्ब्रेन. ओके. आणि दुसरा जो आहे तो प्रोटीन कोॲग्युलेशन. प्रोटीन कोॲग्युलेशन तर जवळपास सगळ्यामध्ये आहेच, ते लक्षात होऊन जाईल तुमच्या. किंवा मग असे फिनॉल्स ॲक्ट बाय लक्षात राहिलं, फिनॉल्स फी म्हणलं, फीसाठी आपल्याला डिस्टर्ब करतात, तसं डिस्टर्बिंग सेल मेम्ब्रेन आणि प्रोटीन कोॲग्युलेशन झालं, लक्षात राहिलं. नंतर ऑप्शन 33 क्वेश्चन पहा, अल्डिहाइड ॲक्ट बाय. अल्डिहाइड ॲक्ट बाय. आता अल्डिहाइड ऑप्शन ए प्रोटीन क्रॉस लिंकेज, ऑप्शन बी सेल वॉल लायसिस, ऑप्शन सी DNA इनहिबिटेशन. तर याचं कसं लक्षात कसं ठेवणार, ट्रिक पहा फक्त. अल्डिहाइड ॲक्ट बाय, अल्डिहाइड ॲक्ट बाय तर कसं, अल्डिहाइड म्हणा, अल्डिहाइड म्हणजे अडवतंय कुठेतरी असं तुमच्या लक्षात येऊ द्या. अल्डिहाइड म्हणजे आपल्याला मराठीत अल्डिहाइड म्हणजे अडवणे असं मिनिंग नाही आहे त्याचा, फक्त ट्रिक आहे ही आपली. अल्डिहाइड म्हणजे अडलं रे असं बोलतो. तर त्यावेळेस काय होते माहिती आहे का, अडवणे म्हणजेच काय, क्रॉस करत आहे तो आपल्याला, सरळ रस्ता जाऊ देत आहे का नाही, आपल्याला मध्येच कुठेतरी अडवत आहे कोणीतरी, मग तो काय क्रॉस करत आहे आपल्याला. म्हणजेच काय, अल्डिहाइड ॲक्ट बाय प्रोटीन क्रॉस लिंकेज. ठीक आहे, अल्डिहाइड ॲक्ट बाय प्रोटीन क्रॉस लिंकेज. लक्षात राहिलं, अल्डिहाइड ॲक्ट बाय कसं अडवणे, अल्डिहाइड म्हणजे असं अडवणे, जसं प्रोटीन अल्डिहाइड म्हणजे क्रॉस लिंकेज. ओके, ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट ऑप्शन. लक्षात राहिले हे तिन्ही क्वेश्चन काय सांगितलं, अल्कोहोल किल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बाय. अल्कोहोलवरून को म्हणजे जसं कोॲग्युलेशन, प्रोटीनचं कोॲग्युलेशन. फिनॉलमध्ये फीस मागते, फी डिस्टर्ब करतात, फी मागून टीचर सगळे, तर इथे डिस्टर्बिंग सेल मेम्ब्रेन आणि दुसरं प्रोटीन कोॲग्युलेशन. 13चं अल्डिहाइडचं सांगितलं अडवणे, क्रॉस लिंकेज. त्यानंतर बघा 34 क्वेश्चन. हां इथे आहे 34 क्वेश्चन. हॅलोजन्स ॲक्ट बाय. हॅलोजन्स ॲक्ट बाय ज्याच्यामध्ये ऑप्शन ए काय आहे, ऑक्सिडेशन ऑफ सल्फायड्रिल ग्रुप RNA सिंथेसिस इनहिबिटेशन, ऑप्शन बी. अँड ऑप्शन सी सेल वॉल सिंथेसिस इनहिबिटेशन, अँड ऑप्शन डी
pH अल्ट्रेशन कसं लक्षात ठेवणार? जसं की आपल्याला माहिती आहे आता हॅलोजन्स, बघा हॅलोजन्स, तर आपण कॉल केला तर काय म्हणतो? हॅलोजन्स ॲक्ट बाय. हॅलो हॅलो म्हणतो की नाही? हॅलो HELLOW म्हणायचं, ठीक आहे. हॅलो 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 म्हणतो की नाही? तसं लास्टला ओ ओ ओ म्हणत आहेत की नाही? हॅलो हॅलो हॅलो, तसं ऑक्सिजन हॅलो लास्टला काय येतं आपलं? ओ ओ ओ म्हणून काय? हॅलोजन्स जे आहे ते ॲक्ट बाय ऑक्सिडेशन ऑफ सल्फ हायड्रिल ग्रुप. याच्यावरून हे लक्षात येईल ऑक्सिडेशन कुणाचं? सल्फ हायड्रिल ग्रुपचं ऑक्सिडेशन हॅलोजन ॲक्ट बाय. कळालं? 34 क्वेश्चन लक्षात राहिला. कसं लक्षात ठेवलं आपण? हॅलोजन ॲक्ट्स बाय ऑप्शन ए होता ऑक्सिडेशन ऑफ सल्फ हायड्रिल ग्रुप, ऑप्शन बी RNA सिंथेसिस, ऑप्शन सी सेल वॉल सिंथेसिस इनिबिटेशन, ऑप्शन डी pH अल्ट्रेशन. करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए ऑक्सिडेशन ऑफ सल्फ हायड्रिल ग्रुप्स. लक्षात कसं राहणार? हॅलोजन्स ॲक्ट बाय. हॅलोजन्स जे आहेत कशा ॲक्ट केले जातात ते समजलं, म्हणजे जे ट्रिक्स आहे ती समजली. हॅलोजन डिसइन्फेक्टंटवर क्वेश्चन आला, हॅलोजन्स ॲक्ट बाय. हॅलो हॅलो लास्टला ओ आलं, ओ वरून ऑक्सिडेशन, तर ऑक्सिडेशन ऑफ सल्फ हायड्रिल ग्रुप. 34चा पाठ झाला. चला त्यानंतर पाहू 35चा. फ्लोर इन हॉस्पिटल. हॉस्पिटलचे जे फ्लोर्स आहेत आर कॉमनली डिसइन्फेक्टेड युझिंग. मग हॉस्पिटलचे जे फ्लोर्स आहेत ते साफ करण्यासाठी कॉमनली कोणता डिसइन्फेक्टंट यूज केला जातो? कशासाठी विचारलाय? फ्लोर्स इन हॉस्पिटल. हॉस्पिटलसाठी जे विचारलं आहे आपल्याला, तर हॉस्पिटलमध्ये सगळ्यांना माहिती आहे की ऑप्शन ए पहा सोडियम हायपोक्लोराईड 1% सोडियम हायपोक्लोराईड, त्यानंतर 70% अल्कोहोल, सी फिनॉल 5%, ऑप्शन डी बोथ ए अँड सी. आणि करेक्ट आन्सर आहे आपला ऑप्शन डी बोथ ए अँड सी. म्हणजे काय? सोडियम हायपोक्लोराईड आणि फिनॉल 5%, 1% सोडियम हायपोक्लोराईड आणि 5% फिनॉल्स जे आहे ते जे की फ्लोर्स आहेत हॉस्पिटलचे कॉमनली डिसइन्फेक्ट करण्यासाठी यूज करतात. तर 70% अल्कोहोल यूज करतात का? नाही तर काय हँड सॅनिटायझर आहे 70% अल्कोहोल. मग राहिलेले जे दोन आहे सोडियम हायपोक्लोराईड पण यूज करतात आणि फिनॉल 5% पण फ्लोर हॉस्पिटलचे डिसइन्फेक्टेड करण्यासाठी यूज केलं जातं. याच्यात काही ट्रिक्स द्यायची गरज नाही आहे. नंतर विच इज नॉट सुटेबल फॉर हॉस्पिटल इयर डिसइन्फेक्शन. तर हॉस्पिटलमधली इयर डिसइन्फेक्शन करण्यासाठी कशाची गरज नसते? तर आपल्याला माहिती आहे अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन हे पण इयर डिसइन्फेक्टन करण्यासाठी यूज केलं जातं. त्यानंतर हायड्रोजन पर ऑक्साईड वेपर हे पण यूज केलं जातं. नंतर ओझोन जे आहे ओझोन लेअर ओझोन गॅस ते पण यूज केला जातो. नंतर जो आहे बॉइलिंग वॉटर. आता बॉइलिंग वॉटर आणि या एअर डिसइन्फेक्टंटचा इथून तिथून काही संबंध आहे का? नाही आहे. तर ऑप्शन काय असणार आहे? ऑप्शन सी बॉइलिंग वॉटर हे जे की एअर डिसइन्फेक्टंट नाही आहे. ठीक आहे. त्यानंतरचा 37वा क्वेश्चन. विच इज यूज्ड फॉर फ्युमिगेशन ऑफ ऑपरेशन थिएटर. कशाचा यूज केला जातो? फ्युमिगेशन ऑफ ऑपरेशन थिएटरमध्ये कशाचा यूज केला जातो ऑपरेशन थिएटर्समध्ये? तर पहा ऑप्शन ए काय? फॉर्मल्डिहाइड गॅस. त्यानंतर ऑप्शन बी आहे अल्कोहोल, ऑप्शन सी क्लोरीन गॅस, ऑप्शन डी लायसॉल. हे कशासाठी यूज केलं जातं? हे काय आहे? हे फिनॉल आहे. मी आत्ता सांगितलं. कशा लक्षात राहणार? हे फिनॉल आहे. तर लास्टला OL आणि फिनॉलचं काय आहे? फिनॉल PHENOL. फिनॉलचं पण काय? लास्टला OL आहे. आता तुम्ही म्हणसाल अल्कोहोल पण आहे ना मॅडम, तर अल्कोहोलचा एवढा काही संबंध आपल्याला येत नाही आहे. संबंध येतो तर फक्त फिनॉलचा. एक्झाम्पल्समध्ये कशाचे आहेत ते? तर लायसोझोल्स का आहे? दॅट इज द फिनॉल. तर फ्युमिगेशन ऑफ ऑपरेशन थिएटरमध्ये फ्युमिगेशनसाठी काय यूज केलं जातं? अल्कोहोल यूज केलं जातं का? नाही केलं जात. नंतर क्लोरीन गॅस पण नाही यूज केला जात. यूज केलं जातं फॉर्मल्डिहाइड गॅस. तर कसं लक्षात ठेवणार की कोणतं फ्युमिगेशन यूज केलं जातं? फ्युमिगेशन्स ऑफ ऑपरेशन थिएटरसाठी फॉर्मल्डिहाइड गॅस. कसं लक्षात ठेवणार? तर तुम्हाला माहिती आहे फॉर्मल्डिहाइड जो आहे तो कशावर इफेक्टिव्ह आहे? तर फॉर्मल्डिहाइड हा स्पोर्सवर पण इफेक्टिव्ह आहे. मग जे की ऑपरेशन थिएटर्समध्ये आहे ते आपल्याला एकदम कसं पाहिजे? एकदम स्टरलाइज पाहिजे ते ऑपरेशन थिएटर आपल्याला एकदम. तर त्याच्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे? फॉर्मल्डिहाइड गॅस जो आहे तो स्पोर्सवर सुद्धा इफेक्टिव्ह असल्यामुळे
तर आपले जे की फ्युमिगेशन्स आहेत ऑपरेशन थिएटर्समधले फ्युमिगेशनसाठी याचा फॉर्मल्डिहाइड याचा यूज केला जातो फ्युमिगेशन ऑफ ऑपरेशन थिएटर. त्यानंतर क्वेश्चन नंबर 38 क्वेश्चन काय आहे, कॉन्टॅक्ट टाईम फॉर फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशन. तर किती आहे त्याचा कॉन्टॅक्ट टाईम, तर 6 to 12 hours. 6 to 12 hours जो आहे तो कॉन्टॅक्ट टाईम आहे या फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशनचा. किती आहे, 6 to 12 hours. आता कसं लक्षात ठेवणार की कॉन्टॅक्ट टाईम ऑफ फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशनचा किती कॉन्टॅक्ट टाईम आहेत. एकदम सोपी ट्रिक्स आहे याच्यावर. पहा कशाचा विचारलेला आहे आपल्याला कॉन्टॅक्ट टाईम, फॉर्मल्डिहाइडचा विचारला आहे. तर आता पहा फॉर्मल्डिहाइड या शब्दामध्ये काउंट करा किती शब्द आहेत. पहा फॉर्मल्डिहाइड किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. फॉर्मल्डिहाइडमध्ये किती शब्द आहेत, 12 आहेत. तर आपलं काय आन्सर आहे 12 hours. परंतु याच्या अर्ध 6 to 12 hours हा काय आहे कॉन्टॅक्ट टाईम आहे फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशनसाठी. लक्षात राहिलं, कसं लक्षात राहिलं, एवढी सोपी पद्धत कोणीच नाही सांगितली असेल मला तर वाटते बरं तुम्हाला. तर जो कॉन्टॅक्ट टाईम आहे फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशनचा तो किती आहे, याचे शब्द काउंट करा किती आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. टोटल 12 शब्द आहेत. तर 12 hours. त्याच्या हाफ 6 to 12 hours हा काय आहे कॉन्टॅक्ट टाईम आहे फॉर्मल्डिहाइड फ्युमिगेशन. आहे का एवढा भारी ट्रिक सांगणार कोणी. त्यानंतर पहा, विच डिसइन्फेक्टंट इज यूज्ड इन रॅपिड हँड डिसइन्फेक्टंट. आता हँड डिसइन्फेक्ट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आपण कशाचा यूज केला जातो. तर पहा ऑप्शन पाहू अगोदर. अल्कोहोल बेस्ड रब्स म्हणजे आपल्याला माहिती आहे ते काय, अल्कोहोल. नंतर क्लोरोहेक्झिडिन, नंतर आयोडीन, पोविडन आयोडीन, आणि ऑप्शन डी आहे ऑल ऑफ द अबो. तर कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं हँड डिसइन्फेक्टंट होण्यासाठी, तर अल्कोहोल बेस्ड रब ते आपल्याला माहिती आहे हे तर येते. परंतु जे क्लोरोहेक्झिडिन आहे त्यानंतर पोविडन आयोडीन जे आहे हे तिन्ही पण काय केले जातात, यूज केले जातात हँड डिसइन्फेक्टंटसाठी. अल्कोहोल तर यूज केलं जातं, त्याच्यासोबत क्लोरोहेक्झिडिन पण यूज केलं जातं, आणि पोविडन आयोडीनसुद्धा यूज केलं जातं. लक्षात ठेवा. ACP किंवा नसेल लक्षात राहत काय करायचं, हँड डिसइन्फेक्टंट. आपल्याला काय करायचं, हँड डिसइन्फेक्टंट करायचे आहेत आपले हँड जे आहेत ते. मग त्याच्यासाठी हँड कोणाचे हँड जास्त उचलतात हे पाहिजे. की पोलीस लोक असतात त्यांचे हँड त्यांना खूप लवकर राग येतो की ते कानाखाली देतात. कुणी काही जास्त क्राईम वगैरे केले, जास्त बोलत असेल तर त्यांचा हात लगेच उठतो की नाही, तर ठीक आहे. तर मग जे हँड डिसइन्फेक्टंट मग ते काय करतात, त्यांचे हात साफ करतात. ते त्यांना मारून काय करतात, त्यांचे हात साफ करतात. ते पोलिसांचं काम आहे. आपण आहेत मेडिकल स्टुडंट्स आपला हात कसा साफ करतात, आपल्या हातावर कसे हँड डिसइन्फेक्टंट कसे करतात, तर त्या पहा आता म्हणजे की रॅपिड हँड डिसइन्फेक्टंट्स त्याच्यासाठी जसं पोलिसामध्ये कोण करतं ते समजा आपण ट्रिकसाठी लक्षात ठेवत आहे. तर ACP मी कोणाचं एक्झाम्पल सांगितलं, पोलिसांचं सांगितलं ना, ज्यांचा हात पटकन उचलतो, मग कसे असे ACP वगैरे राहतात त्यांचा पटकन हात असा उचलतो. तर तसं आपण लक्षात ठेवू शकतो की अल्कोहोल बेस्ड रब, C वरून क्लोरोहेक्झिडिन, ACP, P वरून पोविडन आयोडीन. त्यानंतर याचा आन्सर आहे ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. क्वेश्चन नंबर 40, विच इज हाय लेवल डिसइन्फेक्टंट. हाय लेवल डिसइन्फेक्टंट्स कोणता आहे. ऑप्शन ए आहे अल्कोहोल, ऑप्शन बी फिनॉल, ऑप्शन सी ग्लुटारल्डिहाइड आणि ऑप्शन डी QAC. तर पहा मी अगोदरच सांगितलं की स्पोर्सवर इफेक्टिव्ह कोण आहे, अल्डिहाइड आहे. ठीक आहे. फॉर्मल्डिहाइड्स जे आहेत ज्यामध्ये जे अल्डिहाइड्स आहेत ते कशा आहेत, स्पोर्सवर इफेक्टिव्ह आहेत. म्हणजेच ते कशा आहेत, हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहेत. ओके, म्हणजेच ते कोणते आहेत, हाय लेवल डिसइन्फेक्टंट. म्हणून कोणता आहे, ग्लुटारल्डिहाइड हे जे आहे हाय लेवल डिसइन्फेक्टंट आहेत. ऑप्शन सी. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, पोविडन आयोडीन काय आहे.
पोविडन आयोडीन. आता पहा या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते या क्वेश्चनमध्येच आहे. पोविडन आयोडीन हा फिनॉलिक आहे का, अल्डिहाइड आहे का, अल्कोहोल आहे का, आयोडोफॉर आहे. तर याच्यामध्ये पहा आयोडीनचा आयोडो आलेला आहे. हा पी पण आला, त्यानंतर ओ पण आला, आर पण आला. पण पोविडन आयोडीन काय आहे, तर या आयोडीन नावावरूनच तुम्हाला आता लक्षात येत असेल. पोविडन आयोडीन काय आहे, तर तो आयोडोफोर आहे. म्हणजे हा आयोडीनचा आयोडो इकडे आला आणि हा जो पी आहे हा पण इकडे याच्या पुढे आला. दोन्ही शब्दाचा मिळून एक शब्द तयार झाला असं लक्षात ठेवा. पोविडन आयोडीन काय आहे, तर आयोडोफोर आहे. ओके. पोविडन आयोडीन इज ऑप्शन होतं एक नंबरचा आयोडोफोर, ऑप्शन बी अल्कोहोल, ऑप्शन सी अल्डिहाइड आणि ऑप्शन डी फिनॉलिक. करेक्ट आन्सर काय, पोविडन आयोडीन इज ए आयोडोफोर. ऑप्शन ए इज द करेक्ट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 42, विच इज मोर इफेक्टिव्ह ॲज स्टेरिलंट. आता स्टरलंटमध्ये सगळ्यात मोस्ट इफेक्टिव्ह कोणता आहे, तर मी सांगितलं जो स्पोर्सवर इफेक्ट करतो तो कसा असतो, इफेक्टिव्ह असतो. मग स्पोर्सवर फक्त अल्डिहाइड इफेक्ट करतो. तर मग विच इज मोर इफेक्टिव्ह लक्षात ठेवण्यासाठी कसं लक्षात ठेवणार, जो की स्पोर्सवर इफेक्ट करतो म्हणजे तो कसा आहे, मोर इफेक्टिव्ह आहे. मग कोणता आहे मोर इफेक्टिव्ह, ग्लुटारल्डिहाइड जे फॉर्मल्डिहाइडमध्ये येतो तो मोर इफेक्टिव्ह म्हणलं तर ग्लुटारल्डिहाइड मी आत्ताच सांगितलं. ठीक आहे. त्यानंतर ऑप्शन बी होतं इथेनॉल, ऑप्शन सी होतं फिनॉल अँड ऑप्शन डी होतं QAC. QACचं लॉंग फॉर्म काय कुणी सांगते का, QAC म्हणजेच काय, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. ओके. QACचं लॉंग फॉर्म काय आहे, क्वाटर्नरी. एक्झाममध्ये विचारू शकतात, क्वाटर्नरी अमोनियम क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. ठीक आहे, कळालं. त्यानंतरचा क्वेश्चन काय होता की विच डिसइन्फेक्टंट इज मोस्ट सुटेबल फॉर कॅथेटर. कोणतं डिसइन्फेक्टंट मोस्ट सुटेबल आहे कॅथेटरसाठी. कॅथेटरचा यूज कशासाठी केला जातो माहिती आहे का मुलांनो, जे की बॉडीमधले जे फ्लुइड्स आहेत ते रिमूव्ह करण्यासाठी किंवा ठीक आहे बॉडीमधले जे फ्लुइड्स आहेत ते रिमूव्ह करायचे असतील तर त्याच्यासाठी कॅथेटरचा यूज केला जातो. मग ते आता एकदम कसे असतात, ते कसे आपल्याला हायली डिसइन्फेक्टंट करावं लागतं त्यांना. ठीक आहे, कारण ते बॉडीमधले फ्लुइड्स रिमूव्ह करण्यासाठी किंवा बॉडीमध्ये फ्लुइड्स देण्यासाठी या कॅथेटरचा यूज केला जातो. मग हे कसं आपल्याला हायली डिसइन्फेक्ट करावं लागेल त्याला. मग हायली डिसइन्फेक्टसाठी आपल्याला काय वापरावं लागते, ग्लुटारल्डिहाइड. ठीक आहे. ऑप्शन नंबर बी, विच वन इज स्पोरोसायडल. खालीलपैकी कोणता हा स्पोरोसायडल आहे. आता याचं तर या क्वेश्चनचा आन्सर तर किती वेळ सांगितलेला आहे, आता तुम्हीच सांगून द्या कोणता आहे. ठीक आहे, तुम्ही सांगा. मी ऑप्शन किती नाही 43, विच डिसइन्फेक्टंट इज 43 नाही, ऑप्शन क्वेश्चन नंबर 44, विच वन इज अ स्पोरोसायडल. ऑप्शन ए QAC. QAC म्हणजेच काय, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड. ऑप्शन बी 70% अल्कोहोल, ऑप्शन सी 2% ग्लुटारल्डिहाइड आणि ऑप्शन डी फिनॉल. तर मी आता सांगितलं स्पोर्सवर कोण इफेक्टिव्ह आहे, तर फॉर्मल्डिहाइड. मग फॉर्मल्डिहाइड कोणता आहे इथे, ग्लुटारल्डिहाइड जो आहे तो काय आहे, फॉर्मल्डिहाइड आहे. म्हणून इथं कोणतं स्पोरोसायडल आहे, ग्लुटारल्डिहाइड. ओके. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन नंबर 45, हायड्रोजन परऑक्साईड. आता हायड्रोजन परऑक्साईड काय सांगा बरं, स्टार्टिंगला लक्षात घ्या हायड्रोजन परऑक्साईड काय आहे. तर हायड्रोजन परऑक्साईड हा ऑक्सिडायझिंग एजंट आहे. अजून कोणता आहे दुसरा, पर ॲसिटिक ॲसिड. ओके, हे पण महत्त्वाचं आहे की ऑक्सिडायझिंग एजंट आहे. कोणता, हायड्रोजन परऑक्साईड जो आहे तो काय आहे, ऑक्सिडायझिंग एजंट आहे. दुसरा कोणता आहे ऑक्सिडायझिंग एजंट, दुसरा आहे पर ऑक्सी ॲसिटिक ॲसिड. पर ऑक्सी ॲसिटिक ॲसिड.
हायड्रोजन पर ऑक्साईड आणि पर ऑक्सी ॲसिटिक ॲसिड हे दोन काय आहेत, ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. तर जे हायड्रोजन पर ऑक्साईड कॉन्सन्ट्रेशन फॉर सरफेस डिसइन्फेक्शन, सरफेस डिसइन्फेक्टन करण्यासाठी हायड्रोजन पर ऑक्साईड किती यूज केला जातो असं विचारलेलं आहे आपल्याला. तर किती यूज केला जातो पहा. ऑप्शन ए आहे 1 to 3%, ऑप्शन बी 10 to 20%, ऑप्शन सी 50%, ऑप्शन डी 100%. 100% आपण काय यूज करतो का? काहीच नाही यूज करत 100% आपण. तर इथं 100% जे आहे ऑप्शन ते काय आहे, रॉंग आहे. ठीक आहे, हे जे ऑप्शन आहे हे एकदम रॉंग आहे. त्यानंतर हायड्रोजन पर ऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन 50% पण अजून कोणाचं सांगितलं आहे का मी? नाही आहे. 10 to 20% हे पण नाही आहे. तर हायड्रोजन पर ऑक्साईड जो आहे तो 1 to 3% कॉन्सन्ट्रेशन यूज केलं जातं सरफेस डिसइन्फेक्शन करण्यासाठी. ठीक आहे, हायड्रोजन पर ऑक्साईडचा किती 1 to 3% फॉर सरफेस डिसइन्फेक्टंटसाठी. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46, विच डिसइन्फेक्टंट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ ब्लिचिंग एजंट. तुम्हाला माहिती आहे हायपोक्लोराईड जो आहे तो कशासाठी ब्लिचिंग एजंट म्हणून पण यूज केला जातो. म्हणजेच हायपोक्लोराईड म्हणजेच काय, इथे काय लिहून आलेलं आहे, इथे आलेलं आहे क्लोरीन. क्लोरीन जो आहे काय आहे, हा ब्लिचिंग एजंट आहे क्लोरीन. ओके, तर कोणतं डिसइन्फेक्टंट ऑल्सो यूज केलं जातं ब्लिचिंग एजंट म्हणून, तर क्लोरीन आहे ते यूज केलं जातं. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, कितवा क्वेश्चन होता हा, 46 नंबरचा होता. 47चा क्वेश्चन पहा. विच डिसइन्फेक्टंट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट, कोणाच्या अगेन्स्टमध्ये, लिपिड याच्या पुढे काय लिहिलं, लिपिड आहे इथे, लिपिड एनव्हलप व्हायरस आहे का काय माहीत नाही. तर लिपिड आहे. तर कोणतं डिसइन्फेक्टंट जे आहे ते कोणाच्या अगेन्स्ट आहे, लिपिडच्या अगेन्स्टमध्ये कोणतं आहे, तर अल्कोहोल आहे का, फिनॉल आहे का, ए अँड बी. आत्ताच मी सांगितलं तुम्हाला लिपिडसाठी, नाही लिपिडचं नाही सांगितलं वाटतं, तरी लक्षात ठेवा. अल्कोहोल आणि फिनॉल्स हे दोन्ही इफेक्टिव्ह कशावर आहेत, तर लिपिडवर आहेत. कसं पहा एकदा, अल्कोहोल एक सांगितलं आणि फिनॉल हे कसे आहेत, लिपिडवर इफेक्टिव्ह आहेत. जे की म्हणजेच काय, अल्कोहोल काय करतं, डिनेचर्स द लिपिड, आणि अल्कोहोल काय करतं, प्रोटीन पण डिनेचर, प्रोटीन तर करते पण लिपिड. काय, विच डिसइन्फेक्टंट इज इफेक्टिव्ह अगेन्स्ट लिपिड. ऑप्शन ए अल्कोहोल, ऑप्शन बी फिनॉल, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन. लक्षात ठेवा कोणतं डिसइन्फेक्टंट इफेक्टिव्ह आहे लिपिडवर, अगेन्स्ट लिपिड, तर अल्कोहोल आणि फिनॉल. नावं पण कसे आहेत त्याचे, एकसारखेच नावं आहेत, तसे दोन्ही पण यूज होते एका ठिकाणी असं लक्षात ठेवा. आता पहा, हे बघा कोणते नावं सेम आहेत, OL, HOL, HOL हे जे सेम आहेत. म्हणजेच काय, HOL वरून काय लक्षात ठेवणार, हे जे आहे L लास्टचं जे आहे L पासून नाव तयार होते लिपिड. मग लिपिडवर हे कसे आहेत, इफेक्टिव्ह आहेत असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. दोन आहेत ते आता लक्षात येईल. जसं की OL आलं इथे, OL लास्टला L आलं म्हणजेच ते काय, लिपिडवर इफेक्टिव्ह आहेत. लक्षात राहिली का ट्रिक्स. त्यानंतर पहा 48 नंबरचा क्वेश्चन, डिसइन्फेक्टंट यूज्ड इन बायोसेफ्टी कॅबिनेट इन्क्लूड. कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं कशासाठी विचारलं, बायोसेफ्टी कॅबिनेटसाठी. तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए 70% अल्कोहोल, ऑप्शन बी सोडियम हायपोक्लोराईड, ऑप्शन सी बोथ ए अँड बी, ऑप्शन डी नन. तर याच्यामध्ये पण काय आहे, सोडियम हायपोक्लोराईड तर आपल्याला माहिती आहे यूज केलं जातं बायोसेफ्टीसाठी. परंतु हा आणि त्याच्याबरोबर जे की 70% अल्कोहोल आहे तो पण यूज केला जातो. ठीक आहे, लक्षात राहील हे की ट्रिक सांगायची याच्यावर पण. तर बघा लक्षात ठेवा, सोडियम हायपोक्लोराईड आणि 70%
अल्कोहोल. अल्कोहोल कशामध्ये पण मिक्स व्हायला येतच आहे ना, हो ना. बायोसेफ्टी कॅबिनेटसाठी दोन्ही यूज केले जातात. बायो इथेच काय म्हटलं माहिती आहे का, लक्षात ठेवायची ट्रिक सांगते. बायो म्हटलं इथं, बायो म्हणजेच काय, 2. लक्षात ठेवण्याची ट्रिक्स आहे फक्त. डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं बायोसेफ्टी कॅबिनेट्समध्ये. मग 2 लक्षात ठेवा. कोणते? बायोसेफ्टीमध्ये 2 आहेत. तर 2 कोणते आहेत? एक आहे अल्कोहोल आणि दुसरं आहे सोडियम. तर हे बघा AOS बायोसेफ्टीमध्ये काय लिहिलं आहे? बायोसेफ्टी. याच्यामध्ये आला आहे OS. एस म्हणजेच काय? सोडियम हायपोक्लोराईड. आणि ओ म्हणजे OLचा अल्कोहोल. फिनॉल नाही आहे, अल्कोहोल आणि सोडियम हायपोक्लोराईड हे यूज केले जातात. फिनॉल जे आहे ते बॅक्टेरियावर इफेक्टिव्ह आहे. त्यानंतर एन्व्हलप व्हायरसवर इफेक्टिव्ह आहे. पण स्पोर्सवर ते कसं आहे, नॉन इफेक्टिव्ह आहे फिनॉल्स. आणि किती यूज केलं जातं? 5% यूज केलं जातं. व्हॉट इज याचा ऑप्शन आहे, करेक्ट ऑप्शन आहे C. 70% अल्कोहोल आणि सोडियम हायपोक्लोराईड. त्यानंतर क्वेश्चन आहे 49. व्हॉट इज द रोल ऑफ EDTA इन डिसइन्फेक्टंट? आता EDTAचा काय रोल आहे डिसइन्फेक्टंटमध्ये? ऑप्शन A चिलेटिंग एजंट, इनहेसिंग ॲक्टिव्हिटी. ऑप्शन B ऑक्सिडायझिंग एजंट. ऑप्शन C अल्कोहोल सबस्टिट्यूट. अँड ऑप्शन D प्रिझर्वेशन. तर प्रिझर्वेशनसाठी आपण EDTA यूज केलं जातं का? ॲज अ डिसइन्फेक्टंट विचारलं आहे आपल्याला. ट्यूब्सबद्दल इथे विचारले का? इथिलीन डायमंड टेट्राएसिटिक ॲसिड हे काय आहे? ट्यूबचं नाव आहे EDTA. परंतु याचा रोल काय म्हणते EDTAचा डिसइन्फेक्टंटमध्ये? तर ते म्हणजे की चिलेटिंग एजंट, इनहेन्सिंग ॲक्टिव्हिटी याच्यासाठी यूज केला जातो. कसं लक्षात ठेवणार EDTA? तर EDTA जे आहे काय करते? लेटिंग एजंट, इनहेन्सिंग ॲक्टिव्हिटी. लक्षात ठेवा, ये वरून ॲक्टिव्हिटी. EDTA जे आहे ते कसं लक्षात ठेवणार? याचा रोल काय आहे? EDTA कशाचा रोल विचारला? EDTAचा. लास्टला काय? ये वरून काय? ॲक्टिव्हिटी. तर हा ॲक्टिव्हिटी आहे असं लक्षात. डिसइन्फेक्टंटमध्ये EDTA काय आहे? तर याच्यावरून आपण काय सांगितलं मी आत्ताच. EDTA ये म्हणजेच काय? ॲक्टिव्हिटी. ई म्हणजेच काय? हे इनहेन्सिंग ॲक्टिव्हिटी म्हणजेच काय? EDTA. त्यानंतर 15 क्वेश्चन. विच इज मोस्ट रेजिस्टंट टू डिसइन्फेक्टंट? काय आता जास्तीत जास्त मोस्ट रेजिस्टंट टू डिसइन्फेक्टंट? ऑप्शन ए आहे मायकोबॅक्टेरिया. ऑप्शन B आहे बॅक्टेरियल स्पोर्स. ऑप्शन C आहे लिपिड व्हायरस. आणि ऑप्शन D आहे ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. मोस्ट रेजिस्टंट टू डिसइन्फेक्टंट म्हणजे काय? त्याचं डिसइन्फेक्टंट होते का पटकन? होतच नाही पटकन डिसइन्फेक्ट. असं काय आहे मोस्ट रेजिस्टंट टू डिसइन्फेक्टंट? तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, जसं की प्रॉयन्स जे आहे ते पण कसे आहेत? रेजिस्टंट आहे प्रॉयन्स. तसं मोस्ट रेजिस्टंट आहे डिसइन्फेक्टंट जो आहे तो बॅक्टेरियल स्पोर्स. ठीक आहे, लक्षात कसं राहील? जो की स्पोर्स आहे तो इझिली डिसइन्फेक्टंट होतो का नाही त्याच्यासाठी स्पेशली फॉर्मल्डिहाइडमध्ये ग्लुटारल्डिहाइड असेल तरच तो इफेक्ट आणि तरच तो काय होतो? जे की बॅक्टेरियल स्पोर्सवर इफेक्टिव्ह आहे तो डिसइन्फेक्टंट होतो स्पोर्सपासून. ग्लुटारल्डिहाइड यूज केला तर. परंतु जर बॅक्टेरियल स्पोर्स हा कसा आहे? रेजिस्टंट आहे टू डिसइन्फेक्टंट. तर दुसरे काही यूज केल्याने डिसइन्फेक्टंट होतो का? नाही होत, रेजिस्टंट आहे. कळालं? त्यानंतर 51 क्वेश्चन. विच ऑर्गॅनिझम इज मोस्ट रेजिस्टंट टू डिसइन्फेक्टंट? कोणता ऑर्गॅनिझम्स हे कसं आहे? आत्ताच सांगितलं, बॅक्टेरियल स्पोर्स. नंतर 52चा क्वेश्चन आहे मायकोबॅक्टेरिया आर रेजिस्टंट टू मेनी डिसइन्फेक्टंट ड्यू टू. आता मायकोबॅक्टेरिया जो आहे तर कसा आहे? रेजिस्टन्स टू मेनी डिसइन्फेक्टंट कोणामुळे आहे? ड्यू टू. ऑप्शन ए थिक पेप्टायडोग्लायकेन. ऑप्शन बी मायकोलिक ॲसिड इन सेल वॉल. त्याच्या सेल वॉलमध्ये काय असते? मायकोबॅक्टेरिया रेजिस्ट करते खूप साऱ्या डिसइन्फेक्टंटला कोणामुळे? तर जे की सेल वॉल जे आहे त्याच्यामध्ये काय असते? मायक्लिक ॲसिड असते. तर मायकोबॅक्टेरियावरून लक्षात ठेवा, मायकोबॅक्टेरिया
आर रेजिस्टन्स टू मेनी डिसइन्फेक्टंट ड्यू टू कुणामुळे, तर मायकोबॅक्टेरियामध्ये काय असते, त्याच्या सेल वॉलमध्ये मायकोलिक ॲसिड असते. कोणतं, मायकोलिक ॲसिड्स इन सेल वॉल. तर याचं करेक्ट ऑप्शन बी. मायकोबॅक्टेरियावरून मायकोलिक ॲसिड इन सेल वॉल. लक्षात ठेवा. द लिस्ट रेजिस्टंट, लिस्ट म्हणजेच कमी, रेजिस्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज टू डिसइन्फेक्टंट आर. तर कोणते आहेत डिसइन्फेक्टंट, तर ते आहेत ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहे का, ऑप्शन बी एन्व्हलप्ड व्हायरस, ऑप्शन सी मायकोबॅक्टेरिया आणि ऑप्शन डी फंगल स्पोर. तर द लिस्ट रेजिस्टंट मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते एन्व्हलप व्हायरस आहे. त्यानंतर ऑप्शन क्वेश्चन 54, डिसइन्फेक्टंट आर लेस इफेक्टिव्ह, खूप कमी इफेक्टिव्ह आहेत इन द प्रेझेन्स ऑफ, कोणाच्या प्रेझेन्समध्ये, जे की डिसइन्फेक्टंट आहेत ते एकदम लेस इफेक्टिव्ह होतात. तर ऑर्गॅनिक मॅटरच्या प्रेझेन्सवर होतात का, हीटच्या प्रेझेन्सवर होतात की मॉइश्चर आणि लो pH. तर एक नंबरचं जे ऑप्शन आहे आपलं ऑर्गॅनिक मॅटर. जर त्याला हीट दिली तर ते इफेक्टिव्ह होतात का, थोडंसं कमी इफेक्टिव्ह होतात, पण आपल्याला इफेक्टिव्ह होतात. डिसइन्फेक्टंट्स आर लेस इफेक्टिव्ह इन प्रेझेन्स ऑफ, कोणाच्या प्रेझेन्समध्ये जे डिसइन्फेक्टंट आहेत ते कमी इफेक्टिव्ह होतात, तर ते ऑर्गॅनिक मॅटरच्या. ऑप्शन ए इज करेक्ट आन्सर. नंतर 55 क्वेश्चन, विच फॅक्टर इन्क्रीजेस डिसइन्फेक्टंट इफिशियन्सी, कोणते फॅक्टर्स इन्क्रीज करतात कशाची इफिशियन्सी, डिसइन्फेक्टंटची इफिशियन्सी, कोणते फॅक्टर्स इन्क्रीज करतात. इन्क्रीज, आता याचं क्वेश्चनचं आन्सर कसं लक्षात ठेवणार, इन्क्रीज म्हणजेच काय, इन्क्रीज म्हणजेच काय, हाय. तर कोणतं डिसइन्फेक्टंट जे आहे इफिशियन्सी त्याची इन्क्रीज होते, इन्क्रीज म्हणजेच हाय, म्हणजेच काय, हाय असणार. मग इथं हाय का, प्रेझेन्स ऑफ ऑर्गॅनिक लोड, शॉर्ट कॉन्टॅक्ट टाईम, लो कॉन्सन्ट्रेशन आणि हाय टेम्परेचर. इथे आहे हाय टेम्परेचर. आपल्याला विचारलं इन्क्रीज डिसइन्फेक्टंट, इन्क्रीज म्हणजे वाढणारा डिसइन्फेक्टंट इफिशियन्सी, तर काय, हाय टेम्परेचर. नंतर ॲन आयडियल डिसइन्फेक्टंट शुड बी, आयडियल डिसइन्फेक्टंट काय आहे, तर जो की नॉन टॉक्झिक आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम आहे, ब्रॉड स्पेक्ट्रम आहे. त्यानंतर फास्ट ॲक्टिंग करतात आणि ऑल ऑफ द अबो. कोणता आयडियल डिसइन्फेक्टंट आहे, तर सगळेच डिसइन्फेक्टंट जे आहे ते हे कसे आहेत, आयडियल डिसइन्फेक्टंट आहेत, नॉन टॉक्झिक, ब्रॉड स्पेक्ट्रम आणि फास्ट ॲक्टिंग. फास्ट ॲक्टिंग करतात, फास्ट ॲक्ट होतात, ब्रॉड स्पेक्ट्रम आहेत आणि नॉन टॉक्झिक आहे, ते कसे आहेत, आयडियल इन्फेक्टंट आहेत. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट डिझायर प्रॉपर, तर याचं करोझिव्हनेस, हा क्वेश्चन नाही बरोबर दिसत. तर विच हॅलोजन इज कॉमनली यूज्ड ॲज अँटीसेप्टिक, म्हणून कोणत्या हॅलोजनचा यूज केला जातो. तर आपल्याला या क्वेश्चनचा आन्सर थोडंसं डोकं यूज करा, याच्यासाठी तुम्हाला लक्षात येईल. तर कोणत्या अँटीसेप्टिकसाठी यूज केलं जातं, जसं की तर तुम्ही दवाखान्यात गेले, तुम्हाला काही लागलं, तुम्ही दाखवलं, तर ते आपल्याला एक क्रीम लिहून देतात, त्याचं नाव काय आहे त्या क्रीमचं माहिती आहे, आयोडीन. तर हा जो आहे आयोडीन हा अँटीसेप्टिक म्हणून हा हॅलोजन यूज केला जातो. 58चं क्वेश्चन आन्सर आहे ये, आयोडीन. ऑप्शन करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. त्यानंतर विच इज यूज्ड फॉर स्टरलायझिंग मिल्क इक्विपमेंट. आता पहा मिल्क इक्विपमेंट आहेत, मिल्क इक्विपमेंटसाठी कोणतं स्टरलाइज यूज केलं जातं, तर हा लक्षात ठेवा. जे फॉर्मलिन आहे हे तर यूज केलं जातं का, अजिबात नाही. फिनॉल पण नाही आणि अल्कोहोल पण यूज केलं जात नाही. मग नवीन इथे काय दिसत आहे, तर परॲसिटिक ॲसिड जो आहे, परॲसिटिक ॲसिड हे यूज केलं जातं. पर ऑक्सी ॲसिटिक ॲसिड जे आहे ते कुणाचं आहे, पर ऑक्सी ॲसिटिक ॲसिड जे आहे ते ऑक्सिडायझिंग एजंट आहेत. ऑक्सिडायझिंग एजंट कोणते कोणते आहेत, हायड्रोजन पर ऑक्साईड, ज्यामध्ये ऑक्साईड नाव येते ते असतात ऑक्सिडायझिंग एजंट, ज्यामध्ये हायड्रोजन पर ऑक्साईड एक आहे आणि त्यानंतर पर ॲसिटिक ॲसिड, हे दोन काय आहेत, हायड्रोजन ऑक्सिडायझिंग एजंट्स आहेत. तर इथं आपल्याला विचारलं आहे मिल्क इक्विपमेंट स्टरलाइज करण्यासाठी काय करावं लागते, पर ॲसिटिक ॲसिड यूज करावं लागते. ठीक आहे. विच डिसइन्फेक्टंट इज नोन ॲज अ ब्लिचिंग पावडर. आत्ताच क्वेश्चन झाला, ब्लिचिंग पावडरसाठी कशाचा यूज केला जातो, हायपोक्लोराईड. आता बघा इथे काय विचारलं, कोणत्या हायपोक्लोराईडचा यूज केला जातो.
ते आपल्याला एकच माहिती आहे सोडियम, तर आपण ते नाही म्हणून द्यायचं. तर ब्लिचिंग पावडरसाठी जो आहे तो कॅल्शियम हायपोक्लोराईड यूज केला जातो. लक्षात ठेवा, बी झाल्यानंतर येतं सी. हे काय ब्लिचिंगमध्येच लिहिलं आहे, ब्लिचिंग, ब्लीच ची वरून चिंग, ब्लिचिंग. तर ह्या सी वरून कॅल्शियम हायपोक्लोराईड यूज केलं जातं. लक्षात राहील का ट्रिक्स? कन्फ्युजन होणारच नाही तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये. इथे काय क्वेश्चन विचारला की कोणतं डिसइन्फेक्टंट इज नोन ॲज ब्लिचिंग पावडर. तर ब्लिचिंगसाठी कसं लक्षात ठेवलं आहे, आधी सांगितलं ब्लिचिंग म्हणलं की हायपोक्लोराईड येणार. मग कोणता हायपोक्लोराईड येईल इथेच लिहिले, ब्लिचिंग, CH इथेच आलं, म्हणजेच काय सी वरून कॅल्शियम जे आहे ते यूज केलं जातं ब्लिचिंगसाठी. त्यानंतर हाऊस होल्ड ब्लीच कंटेन. मग हाऊस होल्डसाठी किती हायपोक्लोराईड लागते? ब्लीच म्हणजेच काय हायपोक्लोराईड. तर इथे कुठे आहे हायपोक्लोराईड? इथे आहे, म्हणजे डायरेक्ट आन्सर हे आलं. पण किती पर्सेंटमध्ये? 5 to 6% जे आहे ते काय केलं जातं? 5 to 6% ब्लिचिंग केली जाते. एक मिनटं. ठीक आहे, त्यानं 5 to 6% सोडियम हायपोक्लोराईड. विच इज यूज्ड टू डिसइन्फेक्टंट ड्रिंकिंग वॉटर इन एमर्जन्सी टाईम जर असेल, आणि पिण्याच्या पाण्यासाठी कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की क्लोरीन जे आहे, क्लोरीन हे त्याच्या टॅबलेट्स यूज फक्त आता एमर्जन्सीमध्ये आपण काय करतो, या क्लोरीनच्या टॅबलेट यूज करतो. ठीक आहे, क्लोरीनच्या टॅबलेट यूज केल्या जातात एमर्जन्सी टाईममध्ये. कशासाठी? वॉटरचं स्टरलायझेशन करण्यासाठी. त्यानंतर बघा हे जे डिसइन्फेक्टंट आहेत याच्यासाठी टेस्ट पण केल्या जातात. तर त्या टेस्ट ऑफ डिसइन्फेक्टंट ते पाहू आपण की कोणत्या टेस्ट केल्या जातात. पहा, मी याच्यामध्ये तुम्हाला त्याच्या मेकॅनिझमवर क्वेश्चन येतील, त्याच्या युजेसवर, त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे याच्यावरचे क्वेश्चन घेतले मी. त्यानंतर आता त्याच्या टेस्टवर पण त्याचे क्वेश्चन घेत आहे. ठीक आहे, काय आहे पहिला क्वेश्चन म्हणजे टेस्टिंग डिसइन्फेक्टंट्सवर. रायडियल वॉकर टेस्ट इज यूज टू डिटरमाइन. काय डिटरमाइन करण्यासाठी ही रायडियल वॉकर टेस्ट यूज केली जाते? एकतर फिनॉल कोएफिशियंट, ऑप्शन बी pH, ऑप्शन सी स्टरलिटी, ऑप्शन डी अल्कोहोल कंटेंट. तर जे आहे रायडर वॉकर जे आहेत ते, ही जी टेस्ट आहे ती कशासाठी यूज केली जाते? फिनॉल. ओके, फिनॉलसाठी ही कोएफिशियंटची टेस्ट केली जाते. फिनॉल आपण फी कशासाठी भरतो? चांगला अभ्यास करण्यासाठी, फर्स्ट येण्यासाठी. आपल्याला काय करावं लागेल? वॉक करावं लागेल, चांगलं रायडल वॉक करावं लागेल, त्यावेळेस आपण चालण्यामध्ये फर्स्ट येऊ. तसं रायडल वॉक फिनॉल कोएफिशियंटसाठी टेस्ट केली जाते. त्यानंतर दुसरी टेस्ट विचारली आहे, कोणती विचारली आहे? तर केल्सी साइक्स टेस्ट जी आहे ती कशासाठी यूज केली जाते? ऑप्शन ए सरफेस डिसइन्फेक्टंटसाठी, अल्कोहोल कॉन्सन्ट्रेशन, फ्युमिगेशन, आणि ऑप्शन डी रेसिड्युअल क्लोराईन. तर काय याचा आन्सर काय? केल्सी साइक्स टेस्ट जी आहे ती कशासाठी यूज केली जाते? सरफेस डिसइन्फेक्टंट करण्यासाठी. तर कोणती विचारली आपल्याला? केल्सी साइक्स. याच्यामध्ये पण एस आलं आहे, केल्सी साइक्स म्हणजेच काय? सरफेस डिसइन्फेक्टंट करण्यासाठी केल्सी साइक्स टेस्ट यूज केली जाते. नंतर 65वा क्वेश्चन, द यूज डायल्यूशन टेस्ट मेजर्स. डायल्यूशन टेस्ट काय मेजर करते? मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, ऑप्शन बी स्टरलिटी, ऑप्शन सी बॅक्टेरियल काउंट इन वॉटर, स्पोरोसायडल ॲक्टिव्हिटी. हे कशाला चेक करेल? हे पण नाही करत, स्टरिलिटी पण नाही पाहतो. डायल्यूशन टेस्ट कशासाठी केली जाते की त्याचं जे कॉन्सन्ट्रेशन आहे, जे डिसइन्फेक्टंटचं जे इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन मिनिमम किती आहे, मिनिमम इफेक्टिव्ह कॉन्सन्ट्रेशन, त्याच्यासाठी डायल्यूशनची टेस्ट केली जाते. ओके, याच्या अगोदर 2 टेस्ट कोणत्या पाहिल्या आपण? एक पाहिली केल्सी साइक्स जी की सरफेस डिसइन्फेक्टंटसाठी यूज केली जाते, आणि जी आहे रायडर वॉकर टेस्ट जी आहे कशासाठी यूज केली जाते? फिनॉलसाठी. जसं की RP लक्षात ठेवा, हा जो R आहे असं जो आहे त्याला आपण असंही लिहू R जो आहे कसा तयार होतो? आधी P होतो मग R होतो, आधी P होऊन मग R होतो, म्हणजेच काय हे P म्हणजेच फिनॉलसाठी रायडल वॉकर टेस्ट यूज केली जाते. केल्सी सरफेस डिसइन्फेक्टंटसाठी, आणि डायल्यूशनचा यूज जो कॉन्सन्ट्रेशन आहे डिसइन्फेक्टंटचं, तर इफेक्टिव्ह किती कॉन्सन्ट्रेशन आहे ते मेजर करण्यासाठी
डायल्युशन टेस्ट केली जाते. त्यानंतर जे की डिसइन्फेक्शनच्या मेथड्स आहेत त्या ज्यामध्ये पॅश्चरायझेशन जे आहे ती मेथड कशाची आहे, स्टरलायझेशनची आहे का डिसइन्फेक्शनची आहे की अँटीसेप्सिस आहे की सॅनिटायझेशन ओनली. तर कशाची मेथड आहे ही, पॉश्चरायझेशन जी आहे ती काय आहे, स्टरलायझेशन आहे की डिसइन्फेक्शन आहे. तर 66चं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, डिसइन्फेक्शन आहे, जे की पॉश्चरायझेशन आहे. तर बघा एक्झाममध्ये तुम्ही स्टरलायझेशन आन्सर लिहाल याचं मला माहिती आहे. लक्षात ठेवा, पी सारखं डी असते, पी सारखं डी असते, पी सारखं यस असते का नाही, पी सारखं असतं डी, डी म्हणजेच काय आहे, डिसइन्फेक्शन. जे की पॉश्चरायझेशन ही कशाची मेथड आहे तर डिसइन्फेक्शनची मेथड आहे. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 67. बॉइलिंग फॉर 10 मिनिट्स किल. तर जे 10 मिनिट बॉईल केलं जातं काय किल करण्यासाठी, तर ऑल स्पोर्स किल करण्यासाठी. ऑल स्पोर्स किल होतात का, नाही होत. त्यानंतर व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया जे की ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया आहेत ते किल होतात का 10 मिनिट बॉईल केल्यानंतर, हो, तर हे होऊ शकते. त्यानंतर मायकोबॅक्टेरिया 10 मिनिटामध्ये किल होतात का, अजिबात नाही. व्हायरसेस होतात का, नाही. फक्त बॅक्टेरिया जे आहेत ते 10 मिनिटामध्ये काय होतात, किल होतात. व्हायरस किल होत नाहीत. नंतर अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कशासाठी यूज केलं जातं, सांगितलं होतं पण जे की थिएटरमध्ये, ऑपरेशन थिएटरमध्ये अल्ट्राव्हायोलेटचा यूज केला जातो. पण इथं कशासाठी विचारलं, अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन इज यूज्ड फॉर, कशासाठी यूज केलं जातं, सरफेसचं डिसइन्फेक्शन करण्यासाठी. हो, मी आताच काय सांगितलं तुम्हाला, जे की ऑपरेशन थिएटर आहे ते डिसइन्फेक्टन करण्यासाठी, म्हणजेच तिथला जो सर्व सरफेस आहे तो डिसइन्फेक्टन करण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट रेडिएशनचा यूज केला जातो. ऑप्शन ए इज करेक्ट. बी ऑप्शन होतं पेनिट्रेटिंग स्टरलायझेशन, एंडोस्कोप डिसइन्फेक्शन. ऑप्शन डी सर्जिकल इन्स्ट्रुमेंट स्टरलायझेशन. ठीक आहे, करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, सरफेस डिसइन्फेक्शन. नंतर 69वा क्वेश्चन आहे, फिल्ट्रेशन इज अ मेथड ऑफ. फिल्ट्रेशन आपल्याला माहिती आहे, आपण फिल्ट्रेशन म्हणजेच मराठीमध्ये जी की चाळणी वगैरे राहते ते, की ज्याच्यामध्ये सॉलिड पार्ट वर राहतो आणि जो लिक्विड पार्ट आहे तो त्या फिल्ट्रेशन केलेल्या मेथड्सनी तो खाली येतो, तर याला फिल्ट्रेशन ही मेथड म्हणतात. कशाची मेथड आहे, केमिकल डिसइन्फेक्शनसाठी आहे का की फिजिकल रिमूव्हल ऑफ मायक्रोब्स. तर ही फिजिकल रिमूव्हल ऑफ मायक्रोब्सची ही मेथड आहे फिल्ट्रेशन, कळालं. आणि ते आपल्याला फिजिकलीच करावं लागते, ते आपल्याला चाळणी ठेवावं लागेल, मग तिथून हाताने ओतावं लागेल. तर असं लक्षात ठेवा की फिजिकल रिमूव्हल मायक्रोब्ससाठी फिल्ट्रेशन मेथड यूज केली जाते. करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी. त्यानंतर WHO रिकमेंडेशन्स ज्या आहेत त्याच्यावर काही क्वेश्चन्स घेतलेले आहेत मी. त्यानंतर 70 नंबरचा क्वेश्चन आहे, WHO रिकमेंड्स व्हॉट फॉर इबोला व्हायरस डिसइन्फेक्शन. आता इबोला व्हायरसच्या डिसइन्फेक्शनसाठी हे जे WHOनी काय सांगितलेलं आहे, तर पहा इबोला व्हायरससाठी किती काय यूज होते सांगू शकते का कोणी, तर पहा मीच सांगते, कोण सांगणार आहे इथे. तर त्याच्यामध्ये आपल्याला तर माहिती आहे हायपोक्लोराईड आणि ग्लुटारल्डिहाइड हा हायली इफेक्टिव्ह आहे. तर हा हायली इफेक्टिव्ह म्हणून यूज केला जातो ग्लुटारल्डिहाइड. सोडियम हायपोक्लोराईड जो आहे तो ब्लीचमध्ये यूज केला जातो, ब्लीचिंग. पण जो इबोला व्हायरस आहे तर तो डिसइन्फेक्टंट WHOनं रिकमेंडेड केलेला आहे. कशासाठी, कोणत्या डिसइन्फेक्शननं हा इबोला व्हायरस डिसइन्फेक्टंट होतो, तर पहा याच्यामध्ये लक्षात कसं ठेवणार, हे जे इबोला आहे, बोला म्हणजेच काय, ब्लीचिंग, बीपासून ब्लीचिंग, आणि ब्लीचिंगसाठी काय येते यूज, 0.5% सोडियम हायपोक्लोराईड. इबोला व्हायरस डिसइन्फेक्टंटसाठी काय WHOनं रिकमेंडेड केलेलं आहे, तर सोडियम हायपोक्लोराईड किती, 0.5%. नंतर 71 क्वेश्चन आहे, WHO रिकमेंडेड हँड रब कंटेन्स. आता हे तर सगळ्यांनाच माहिती आहे, WHOनं काय हँड रब कंटेन्स म्हणजे हँड सॅनिटायझर जे कोणतं आहे आपलं इथेनॉल आणि अल्कोहोलमध्ये कोणतं आहे, इथेनॉल, आणि त्याच्यासोबत इथे काय दिलं, इथेनॉल आणि हायड्रोजन पर ऑक्साईड. हायड्रोजन पर ऑक्साईड काय आहे, हायड्रोजन पर ऑक्साईड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. दुसरा आहे परॅसिटिक ॲसिड आणि हायड्रोजन पर ऑक्साईड
हे जे आहेत हायड्रोजन परऑक्साईड आणि इथेनॉल हे काय आहेत, हँड रब कंटेंट्स, हँड रब आहेत, WHO रिकमेंडेडनुसार हँड रब कंटेंट्स आहेत हे. त्यानंतर पहा करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, इथेनॉल अँड हायड्रोजन परऑक्साईड. त्यानंतर 72 नंबरचा क्वेश्चन आहे, फॉर कोविड-19साठी जे की सरफेस डिसइन्फेक्ट करण्यासाठी काय रिकमेंड केले जातं. कोविड-19मध्ये जे आहे तर सरफेस डिसइन्फेक्टंटसाठी काय रिकमेंडेड केलं जातं, तर त्याच्यामध्ये फिनॉल 2% केलं जातं का, नाही. लायसोझोल हे पण नाही. अल्ट्राव्हायोलेट लाईट ओनली ते पण नाही. तर त्याच्यामध्ये बघ आता हे लक्षात ठेवा गोष्ट, ज्यावेळेस कोरोना होता त्यासाठी डिसइन्फेक्टंटसाठी सोडियम हायपोक्लोराईड 0.1% यूज केला जात होता आणि अल्कोहोलचा बेसिक अल्कोहोलचा आपल्याला लक्षात कसं ठेवणार, कोरोनामध्ये आपण काय करत होतो, कुणी घरात आलं तर आपण त्याचं स्वागत कशाने करत होतो, सॅनिटायझरने करत होतो. आधी बाबा सॅनिटायझर घे, हातपाय धु, मगच मध्ये. तसं अल्कोहोल पण यूज केला जात होता आणि 0.1% सोडियम हायपोक्लोराईड पण यूज केलं जात होतं. करेक्ट आन्सर ऑप्शन ए. आणि 73चा क्वेश्चन आहे, विच डिसइन्फेक्टंट हॅज बोथ क्लिनिंग अँड डिसइन्फेक्टिंग प्रॉपर्टी. म्हणजे त्याच्याकडे क्लिनिंग आणि डिसइन्फेक्टंट दोन्ही प्रॉपर्टी कोणत्या डिसइन्फेक्टंटमध्ये आहेत. तर आता बघा, जो की आपला प्रत्येक ऑप्शनमध्ये येत होता क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स. क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स जे आहेत ते क्लिनिंग, तर कोणता डिसइन्फेक्टंट हा क्लिनिंगसाठी पण यूज केला जातो आणि डिसइन्फेक्टिंगसाठी सुद्धा यूज केला जातो. तर बघा जे की हे जे आहे QAC म्हणजेच काय, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड, याच्यामध्ये जो आहे तो बेन्झाल्कोनियम जो आहे, बेन्झाल्कोनियम हा जो आहे हा एक क्लिनिंग डिसइन्फेक्टंट आहे, जो की माझ्या घरी पण आहे. क्लिनिंग डिसइन्फेक्टंट हा बेन्झाल्कोनियम, मी कालच पाहिलं, हे चॅप्टर शिकवते मी, तर मी कालच पाहिलं माझ्याकडे जे डिसइन्फेक्टंट आहे ते कोणतं आहे, तर तो आहे बेन्झाल्कोनियम. बेन्झाल्कोनियम जो आहे तो आहे, तर तो काय आहे, एकतर डिसइन्फेक्टंट पण आहे आणि त्याच्याकडे क्लिनिंगच्या पण प्रॉपर्टीज आहे. त्यामुळे हा क्लिनिंग आणि डिसइन्फेक्टंट प्रॉपर्टीजसाठी आहे कोणता, बेन्झाल्कोनियम आहे, जो की काय आहे, क्वाटर्नरी अमोनियम कंपाऊंड्स. त्यानंतर 74चा क्वेश्चन आहे, क्लोरोहेक्झिडिन कशासाठी यूज केलं जातं, हँडवॉश करण्यासाठी, स्किनचं डिसइन्फेक्शनसाठी, ओरल ड्रायनेससाठी आणि ऑल ऑफ द अबो. आता मी आधीच सांगितलं होती ACP ही ट्रिक सांगितली होती. कशासाठी सांगितली होती ACP, पोलिसांचा काय सांगितलं होतं मी, हात जो आहे तो काय होतो, पोलिसांचा हात उचलत राहतो. तर हँड सॅनिटायझिंग असं काय ते सांगितलं होतं. ठीक आहे, तर त्याच्यासाठी ACP सांगितलं होतं की नाही, हँड रबसाठी ACP. ए म्हणजे अल्कोहोल, फिनॉल हे सांगितलं होतं मी, आता डबल नाही सांगत. ठीक आहे, तर आता क्लोरोहेक्झिन, AC म्हणजे अल्कोहोल आणि C म्हणजे क्लोरोहेक्झिडिन. तर क्लोरोहेक्झिडिन यूज केली जाते, हँडवॉशसाठी केली जाते, आपल्याला इथे माहीत झालं. ठीक आहे, ACP मध्ये हँड्स वॉशिंगसाठी, C पासून क्लोरोहेक्झिडिन यूज केला जातो. नंतर स्किनचे काही डिसइन्फेक्शन्स आहेत त्याच्यासाठी पण SC सारखं आहे की नाही, तसं स्किनच्यासाठी काही डिसइन्फेक्टंटसाठी पण क्लोरोहेक्झिडिन यूज केला जातो. ऑरल ड्रायनेससाठी पण यूज केला जातो. याचा ऑप्शन आहे ऑप्शन डी. क्लोरोहेक्झिडिन कशासाठी यूज केला जातो, स्किन डिसइन्फेक्शन, हँड वॉशिंग आणि ओरल ड्रायनेस. त्यानंतर 75चा क्वेश्चन पहा, लास्ट क्वेश्चन पाहू आपण. ओव्हर यूज ऑफ डिसइन्फेक्टंट कॅन लीड्स टू, जास्तीत जास्त यूज डिसइन्फेक्टंटचा कोणाचा केला जास्त केला आपण तर काय होते, करोजन ऑफ इक्विपमेंट, एन्व्हायरमेंटल पोल्युशन ऑप्शन बी, ऑप्शन सी मायक्रोबियल रेजिस्टंट आणि ऑप्शन डी ऑल ऑफ द अबो. जर आपण ओव्हर यूज केला डिसइन्फेक्टंट्सचा तर जे की मायक्रोबियल रेजिस्टन्स, एन्व्हायरमेंटल पोल्युशन पण होणार, त्यानंतर करोजन ऑफ इक्विपमेंट, करोजन्स होणार इक्विपमेंट्सचं आणि मायक्रोबियल रेजिस्टन्स पण. तर याचं ऑप्शन करेक्ट आन्सर आहे डी, ऑल ऑफ द अबो. हे तिन्ही पण डिसइन्फेक्टंट्स जे आहेत ते कॅन लीड टू. त्यानंतर ऑप्शन 76चा क्वेश्चन पाहायचा का, हाय वर्सेस लो लेवल आहे, पाहू थोडं. लो लेवल डिसइन्फेक्टंट डिस्ट्रॉय. आता एकदम लो लेवलचा जो डिसइन्फेक्टंट आहे तो काय डिस्ट्रॉय करतो,
तर ऑप्शन ए मध्ये आहे व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया आणि सम व्हायरसेस. ऑप्शन बी बॅक्टेरियल स्पोर्स. आता आपल्याला माहिती आहे स्पोर्सलाच तर जे आहे ते हायली लागते. सगळ्या मायक्रोस्कोपमध्ये स्पोर्स आला त्याला पण हायली इफेक्टिव्ह लागतो ग्लुटारल्डिहाइड. हे दोन्ही नाहीत. ऑप्शन डी प्रायन्स फक्त ॲटोक्लेवसाठी आहे, तर याचा काही संबंध नाही. मग राहिला व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया आणि काही व्हायरसेस जे आहेत तर ते डिस्ट्रॉय करण्यासाठी लो लेवलमध्ये डिसइन्फेक्टंटचा यूज केला जातो. त्यानंतर इंटरमिडिएट लेवल जी आहे डिसइन्फेक्टंट डिस्ट्रॉय. एकदम लो लेवलचे जे डिसइन्फेक्टंट आहेत ते कोणाला रिमूव्ह करतात, फक्त जे की व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया आहेत हे जे आहेत ते हे लो लेवलचे डिसइन्फेक्टंट आहेत. त्यानंतर मेडियल डिसइन्फेक्टंट जे आहेत, आता पहा मेडियलवाले इंटरमिडिएटवाले जे डिसइन्फेक्टंट आहेत तर त्याच्यामध्ये ऑप्शन ए बॅक्टेरियल स्पोर्स, ऑप्शन बी मायकोबॅक्टेरिया, सी प्रायॉन्स, डी नन ऑफ द अबो. एक नंबर सांगितलं लो लेवलचे कोणते आहेत ते व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया, ग्राम पॉझिटिव्ह ग्राम निगेटिव्ह हे लो लेवलचे बॅक्टेरिया आहेत. आणि इंटरमिडिएट्स जे आहेत म्हणजे मीडियम लेवलचे जे आहेत ते मायकोबॅक्टेरिया हे कसे आहेत, इंटरमिडियल आहेत. ठीक आहे, इंटरमिडियल आहेत डिसइन्फेक्टंट. त्यानंतर त्यानंतर क्वेश्चन 78चा. आणि हाय लेवल डिसइन्फेक्टंट कोणता, काय हाय लेवल डिसइन्फेक्टंट काय डिस्ट्रॉय करते, ऑल ऑर्गॅनिझम्स एक्सेप्शनमध्ये हाय नंबर्स ऑफ स्पोर्स. ओनली व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया लो लेवल असेल तर फंगायचा आणि व्हायरसचा तर काही संबंध नाही आहे. नंतर सगळे जे ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते डिसइन्फेक्ट करतो, फक्त स्पेशली सोडतो की जे की सगळ्यात जास्त हाय नंबर ऑफ स्पोर्स आहे त्याला डिसइन्फेक्टंट नाही होत, परंतु काही स्पोर्सला डिसइन्फेक्टंट होतं. म्हणून ते हाय लेवल डिसइन्फेक्टंट जे आहेत ते ऑल ऑर्गॅनिझम्सला फक्त एखादा स्पोर सोडून डिस्ट्रॉय करतं. ठीक आहे, लो लेवलमध्ये सांगितलं व्हिजिटेटिव्ह बॅक्टेरिया, इंटरमिडिएटमध्ये सांगितलं जे की मायकोबॅक्टेरिया आणि एकदम हाय लेवलमध्ये सांगितलं ऑल ऑर्गॅनिझम्स. करेक्ट आन्सर ऑप्शन ए. काय क्वेश्चन आहे एकदम 79चा स्टर्लंट डिस्ट्रॉय. आता स्टर्लंट काय डिस्ट्रॉय करते, ऑप्शन ए ऑल फॉर्म ऑफ मायक्रोबियल लाईफ इन्क्लुडिंग स्पोर्स. आता एकदम ते काय झालं स्टर्लंट झालेलं आहे. स्टरलायझेशनची जी प्रोसेस आहे एकदम स्टर्लंट विचारलं आपल्याला, तर स्टर्लंट इथे लिहिले कसं, स्टेरिलेंट्स जो आहे तो काय डिस्ट्रॉय करतो, तर तो सगळे स्पोर्स वगैरे आहेत ते पण सगळे डिस्ट्रॉय करतो. ऑल फॉर्म्स ऑफ मायक्रोबियल लाईफ इन्क्लुडिंग स्पोर्स पण तो स्टेरिलंट होतो. त्यानंतर ॲडव्हान्स ऑफ हॉस्पिटलमध्ये जो प्रोटोकॉल यूज केला जातो ज्यामध्ये विचारलं आहे डिसइन्फेक्टंट ऑफ HIV कंटॅमिनेटेड मटेरियल. आता HIV कंटॅमिनेटेड मटेरियलसाठी कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं, तर तिथं हायली आपल्याला 1% सोडियम हायपोक्लोराईडच यूज केलं जातं. त्यानंतर डिसइन्फेक्टंट ऑफ हिपॅटिटिस B व्हायरस पण झाला तर त्याच्यासाठी काय केलं जातं, त्याच्यासाठी पण हायपोक्लोराईड यूज केलं जातं. डिसइन्फेक्टंट ऑफ हिपॅटिटिस B व्हायरस आणि हायली इफेक्टिव्ह असल्यामुळे याच्यामध्ये ग्लुटारल्डिहाइड पण यूज केलं जातं. वरी आहे का याच्यामध्ये नव्हतं, याच्यामध्ये असतं तरी पण यूज केलं जातं. आणि हिपॅटिटिस B साठी पण सोडियम हायपोक्लोराईड आणि ग्लुटारल्डिहाइड दोन्ही यूज केलं जातं. त्यानंतर इन्स्ट्रुमेंट प्री क्लिनिंग इन हॉस्पिटल्स यूज. काय यूज केलं जातं, प्री क्लिनिंगसाठी डिटर्जंट्स यूज केलं जातं हॉस्पिटलमध्ये. ऑप्शन आहे ए. त्यानंतर 83चा एंडोस्कोप डिसइन्फेक्टंट कंटेन्स टाईम विथ. आता एंडोस्कोप तर आपल्याला माहिती आहे हॉस्पिटलमध्ये एंडोस्कोपला 2% ग्लुटारल्डिहाइडने काय केलं जातं, डिसइन्फेक्टंट केलं जातं. पण आपल्याला क्वेश्चन कसा विचारला आहे, जे की एंडोस्कोप डिसइन्फेक्टंट केलं जातं त्याचा कॉन्टॅक्ट टाईम किती आहे हा क्वेश्चन विचारला. ऑप्शन ए आहे 5 मिनिट, ऑप्शन बी आहे 20 मिनिट, ऑप्शन सी 2 आवर्स, ऑप्शन डी 10 सेक. तर एंडोस्कोप जे आहे बघा, एंडोस्कोप जो आहे तर तो डिसइन्फेक्टंट करण्यासाठी किती मिनिट लागतात, तर त्याच्यासाठी 20 मिनिट लागतात. एंडोस्कोप डिसइन्फेक्टंट करण्यासाठी 20 मिनिट्स लागतात. त्यानंतर फिनॉलिक डिसइन्फेक्टंट्स जे आहेत ते अवॉइडेड कशामध्ये अवॉइड केले जातात, तर ते नूर सिरीज जे आहेत, नूर सिरीज त्याच्यामध्ये ते अवॉइड केले जातात. तर कसं लक्षात ठेवणार, जसं की ट्रेनचा नंबर असतो PNR नंबर असतो P पासून,
फिनॉलिक PNR जो नंबर असतो तर ते काय कशासाठी असतं, आपल्याला ट्रेन ओळखण्यासाठी असतं. मग ट्रेन आपल्याला काही आपल्याबद्दल थांबते का, आपल्याला उशीर होता नाही, ते अवॉइड करते आपल्याला. तसं फिनॉलिक डिसइन्फेक्टंट्स जे आहेत ते अवॉइडेड करतात का, PNR नुसार. नुसेरियस सिरीज जे आहे, न्यू सिरीज, तर ते अवॉइड करतात. डिसइन्फेक्टंट्स फॉर लायनेन, तर त्याच्यासाठी कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं लायनेनसाठी, त्याच्यासाठी पण हायपोक्लोराईड सगळ्यात जास्त यूज केलं जातं. मेन डिसएडव्हान्टेज ऑफ फिनॉलचं काय डिसएडव्हान्टेज आहे, तर तो आहे एक्सपेन्सिव्ह आहे का फिनॉल नाही आहे, परंतु तो जो आहे तो फिनॉल जास्त टॉक्झिक आणि इरिटंट आहे. इनइफेक्टिव्ह आहे का, इफेक्टिव्ह पण आहे तो नन. फिनॉल जो आहे तो ऑप्शन बी टॉक्झिक आहे आणि इरिटंट आहे. त्यानंतर अल्डिहाइड्स आर इनॲक्टिवेटेड बाय. अल्डिहाइड्स जे आहेत ते कशामध्ये ॲक्टिव्ह होत नाहीत, तर जे की ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत, ऑर्गॅनिक मॅटर्समध्ये इनॲक्टिव्ह राहतात. ते कोणतं डिसइन्फेक्टंट आहे जे की स्ट्रॉंग ओडर अँड इरिटेड फ्युम्स, तर त्याचा आन्सर आहे फॉर्मल्डिहाइड जो आहे तो हायली इफेक्टिव्ह असल्यामुळे तो एकदम स्ट्रॉंग ओडर आणि इरिटेटिंग फ्युम्ससाठी पण यूज केला जातो. त्यानंतर 89चा क्वेश्चन आहे, क्लोरीन सोल्युशन शुड बी प्रिपेअर्ड. क्लोरीन सोल्युशन कसं, हायपोक्लोराईड. आता नुसतं क्लोरीन म्हणजे नुसतं क्लोरीन नाही, हायपोक्लोराईड जे आहे ते आपल्याला कसं डेली बनवावं लागते, तर ते कसं आहे फ्रेशली प्रिपेअर्ड करावं लागते. त्यानंतर 90 क्वेश्चन, ॲटोक्लेविंग इज प्रिफर्ड ओव्हर डिसइन्फेक्टंट बिकॉज. ॲटोक्लेविंग ही प्रिफर्ड केली आहे ओव्हर डिसइन्फेक्टंट बिकॉज, कशासाठी, तर जे की ऑल मायक्रो ऑर्गन्स आहेत स्पोर्सला पण धरून हे किल करण्यासाठी, चिपकर करण्यासाठी आणि लेस करोजिव्हसाठी हे ॲटोक्लेव प्रिफर्ड केलेलं आहे. त्यानंतर विच केमिकल इज यूज्ड फॉर गॅस स्टरलायझेशनसाठी, कोणतं केमिकल यूज केलं जातं, तर गॅस स्टरलायझेशन जर करायचं असेल तर त्याच्यासाठी आपल्याला इथिलीन ऑक्साईड हा काय आहे, गॅस आहे. तर याचं स्टरलायझेशन करण्यासाठी इथिलीन ऑक्साईडचा यूज केला जातो. 92 क्वेश्चन आहे, विच ऑक्सिडायझिंग एजंट इज यूज्ड फॉर फूड इंडस्ट्रीमध्ये कोणता ऑक्सिडायझिंग एजंट यूज केला जातो, जसं की फूड इंडस्ट्रीमध्ये ॲसिटिक ॲसिड यूज केलं जातं. पर ॲसिटिक ॲसिड जे आहे ते ऑक्सिडायझिंग एजंट्स आहे, त्याच्यामध्ये जे एक जे आहे तो फूड इंडस्ट्रीमध्ये यूज केला जातो, तर तो आहे पर ॲसिटिक ॲसिड. त्यानंतर विच डिसइन्फेक्टंट इज सेफेस्ट फॉर स्किन, तर आपल्या स्किनसाठी आपण काय वापरतो, CS मी सांगितलं, क्लोरोहेक्झिडिनसुद्धा यूज केलं जातं. तर इथं स्किनसाठी कोणतं डिसइन्फेक्टंट सेफ आहे, तर ते आहे क्लोरोहेक्झिडिन. नंतर कोणतं डिसइन्फेक्टंट इज नॉट यूज्ड ऑन लिव्हिंग टिश्यू. लिव्हिंग टिश्यूसाठी कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जात नाही. अल्कोहोल यूज केलं जातं, हो. क्लोरोहेक्झिडिन स्किनसाठी म्हणजे त्याच्यासाठी पण असेल, आयोडीन पण असेल, मग नाही कोणतं फिनॉल जे आहे ते नाही केलं जातं. विच इज मोस्ट सुटेबल फॉर कोल्ड स्टरलायझेशन असेल तर त्याच्यासाठी काय यूज केलं जातं, तर पहा मोस्ट सुटेबल आहे कोल्ड स्टरलायझेशनसाठी जे की आहे ग्लुटारल्डिहाइड यूज केलं जातं. ही गोष्ट लक्षात ठेवा कोल्ड स्टरलायझेशनसाठी. सी सारखं जी लक्षात ठेवा, कोल्ड स्टरलायझेशन, कोल्ड म्हणजे सी, त्याच्यासारखं जी ग्लुटारल्डिहाइड यूज केलं जातं. विच डिसइन्फेक्टंट इज ए सायडॅक्स, तर ते कोणतं डिसइन्फेक्टंट आहे, तर त्याला ग्लुटारल्डिहाइडलाच म्हणतात सायडेक्स. सायडेक्स जे आहे ग्लुटारल्डिहाइडला म्हणलं जातं. त्यानंतर विच डिसइन्फेक्टंट इज ग्लुटा डी साईडला एवढं मोठं नाव असं कशाला असं म्हणतात ना, तसं लक्षात ठेवा. विच डिसइन्फेक्टंट इज ॲक्टिव्ह इवन हार्ड वॉटरमध्ये कोणतं डिसइन्फेक्टंट हे ॲक्टिव्ह राहतं, तर ते ॲक्टिव्ह राहतं अल्डिहाइड फक्त. नंतर कोणतं डिसइन्फेक्शन्स ऑफ लॅब बेंचेस इज डन युजिंग, कशाचा यूज करून लॅबचे मधले जे बेंचेस आहेत ते डिसइन्फेक्ट केले जातात, तर आपण लॅबमध्ये जे अल्कोहोलचा यूज करतो 70% इथेनॉलचा. 99चा क्वेश्चन आहे, डिसइन्फेक्टंट यूज्ड इन वॅक्सिन प्रोडक्शन टू इनॲक्टिवेट व्हायरस. कोणतं डिसइन्फेक्टंट यूज केलं जातं वॅक्सिनचं प्रोडक्शन ज्या ठिकाणी होतं ते व्हायरस जे आहे ते इनॲक्टिव्ह व्हायरससाठी, तर त्याच्यामध्ये फॉर्मल्डिहाइड खूप महत्त्वाचं आहे.
ते डिसइन्फेक्टंट काय वॅक्सिनसाठी पण यूज केलं जातं, वॅक्सिन प्रोडक्शन टू इनॲक्टिवेट व्हायरस. आणि सगळ्यात लास्टचा क्वेश्चन आहे, द स्ट्रॉंगेस्ट केमिकल डिसइन्फेक्टंट नोन एज, सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट कोणता डिसइन्फेक्टंट आहे. तर सांगा सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट जो डिसइन्फेक्टंट आहे. ऑप्शन तिथे लिहिलेले आहेत. या क्वेश्चनचं आन्सर मला तुम्ही सगळे कमेंट करा, ठीक आहे. सगळ्यात स्ट्रॉंगेस्ट केमिकल डिसइन्फेक्टंट कशाला म्हणतात याचं कमेंट करा, ठीक आहे. या ठिकाणी आपलं लेक्चर संपलं आहे. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.